तिकडे भिवंडीच्या सावध नाका परिसरातून मोठी बातमी समोर येते। कुरिअर कंपनीच्या गोदामात अग्नितांडव सुरू आहे। आगीत कोट्यवधींचं नुकसान झालंय, कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। गोदाम बंद असल्यानं कोणतीही जीवितहानी नाहीये। आग आटोक्यात आली आहे, मात्र सध्या आता कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। कुरिअर कंपनीच्या गोदामात अग्नितांडव सुरू झालं होतं। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबवणेकडून। भूपेंद्र, काय अधिक माहिती या घटनेसंदर्भात? नक्की मॅडम, भिवंडी तालुक्यातील सावध नाक्याच्या जवळ जानवळ गावाच्या हद्दीमध्ये एक पॅरमेंट नावाचं लॉजिस्टिक गोडाऊन्स पार्क आहे। त्या पार्क मध्ये गोडाऊन आहे। त्या गोडाऊन मध्ये सेडेफिक्स नावाचं कुरिअरचं सामान होतं आणि त्याच दुसऱ्या पार्क मध्ये कपडे, कागद आणि केमिकलचं सामान होतं। या सामानाला काल रात्री 9-9:30च्या दरम्यान आग लागली। फायर ब्रिगेडवाल्यांना 9:15च्या सुमारास कॉल आला। ते जागेवर आले असतात ती आग एवढी भीषण होती की त्या आगीमध्ये सर्व सामान आता जळून खाक झालेलं आहे आणि 1 करोडच्या आसपास त्याचं नुकसान झालेलं आहे। फायर ब्रिगेडच्या रात्री फायरमॅनवाल्यांच्या अथक प्रयत्नाने आग आत्ता आटोक्यात आलेली आहे आणि त्यांचं कुलिंगचं काम चालू आहे। एकंदरीत ते कल्याण भिवंडी बरोबरच कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच उल्हासनगर महापालिकेचे फायर स्टेशन सुद्धा आले। एकंदर रात्री 5 फायर स्टेशनच्या गाड्या आलेल्या होत्या। 25 ते 30 फायरमॅन या आग विझवण्याच्या कामामध्ये साथीचे प्रयत्न करत होते। आता आग पूर्णपणे आटोक्यात आहे, कुलिंगचं काम चालू आहे। निश्चितच भूपेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।